नवनिर्वाचित भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर सध्या आमच्या सोबत आहे। प्रकाश भाई, वार्ड क्रमांक 3 मधून तुम्ही निवडून आलात आणि आजपासून तुम्ही कामाच्या पण सुरुवात केल्यात। कशा प्रकारचे कामकाज सुरू आहे काय सांगा? मी आता डीएमसी आणि वार्ड अधिकारी यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून मी आता अधिकाऱ्यांसमवेत प्रभागामध्ये जी कामं आहेत, रस्त्याची आहेत, गटाराची आहेत, ती दाखवण्यासाठी त्यांच्या समवेत चाललोय आणि प्रभाग क्रमांक 3 हा मला चांगल्या प्रकारचा सुंदर नीटनेटका करण्याचा मानस आहे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये नेटकं काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे ही माझी व्यूहरचना आहे आणि एक वार्डाची ब्लूप्रिंट काढून मी माझा प्रभाग मुंबई शहरामध्ये मुंबईच्या प्रवेशद्वाराचा प्रभाग अत्यंत चांगल्या प्रकारे करण्याचा माझा मानस आहे। तुमच्या जेव्हा निकाल आला तेव्हा तुमच्या जे समोर ठाकरे पक्षाचे जे उमेदवार होते त्यांनी अनेक आरोप केले होते की मत चोरी केल्यात, तुम्ही ईव्हीएम मध्ये गडबडी आहेत, काय वाटतं असं काही होतं का? आता ईव्हीएम मध्ये गडबड, मत चोरी, आता ईव्हीएम मध्ये गडबड आली तर मग त्यांचे 71 कसे नगरसेवक आले, तिथे पण गडबड झाली असते ना। असं काही नाही, हरल्यानंतर तो हारजीत होत असते, पण ते पचवण्याचीही ताकद पाहिजे। आम्ही विजयानं उन्माद होणार नाही आणि एक नेहमी जनतेची कामं करण्यासाठी तत्पर आहोत। हरल्यानंतर काहीतरी कारणं द्यावी लागतात। जनतेनं भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि जनतेनं का प्रेम दिलं तर जनतेला वाटतंय की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार, त्यांचे प्रतिनिधी आलेत तर आपल्या विभागाचा विकास होऊ शकतो आणि विकासाचं प्रतीक म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून मला जनतेनं निवडून दिलंय आणि प्रचंड मताने निवडून दिले। अजून एक जोरदार चर्चा आहे, अनेक लोकांचे नाव आहेत की मुंबईचे महापौर हे बनणार, त्याच्यामध्ये तुमच्या पण नाव आहे का? तुमच्याकडे काही फोन वगैरे आला होता का किंवा तुमची तयारी आहे का? असं नाही, असं काही चर्चा माहीत नाहीये। आम्ही पण दूरदर्शनच्या माध्यमातून पाहतो, परंतु अजून आरक्षण डिक्लेअर व्हायचं आहे आणि हे सगळं निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींचा आहे। तुमच्या पक्षाने निर्णय घेतला तुमच्या नावानं तर तुम्ही तयार आहात का? कोण नाही तयार होणार, परंतु पक्ष योग्य निर्णय घेईल, कारण पक्षाने आम्हाला नगरसेवक केले तीच मोठी जबाबदारी दिली आणि नगरसेवकच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक म्हणून मला काम करायची संधी दिली आणि नक्कीच पक्ष जी जबाबदारी देईल ते आम्ही प्रामाणिकपणे आणि कार्यतत्परपणे पार पाडू। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।